स्वारगेट अत्याचार प्रकरणी पीडितेला विशेष सरकारी वकील मिळणार आहे। विशेष सरकारी वकिलांकडून पीडित मुलीची बाजू मांडली जाणार आहे। 2 दिवसांमध्ये पुणे पोलिसांकडून विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केली जाणार आहे। राज्य सरकारकडून विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती होणार आहे। 12 मार्चला दत्ता गाडेची पोलीस कोठडी संपणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। स्वारगेट अत्याचार प्रकरणी पीडितेला विशेष सरकारी वकील मिळणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे। निलेश, आपण पाहतोय दत्ता गाडे संदर्भात धक्कादायक खुलासे होत आहेत, धक्कादायक माहिती समोर येते, तर दुसरीकडे पीडितेला सरकारी वकील देण्याचा निर्णय झालेला आहे। काय एकूण अपडेट्स आहेत? श्वेता, खरं तर हा जो आरोपी आहे दत्ता गाडे हा पहिल्यापासूनच पोलिसांच्या रेकॉर्डवर होता, त्यामुळे पोलिसांना त्याची माहिती बऱ्यापैकी होती। मात्र या प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती आलेली आहे, म्हणजे दत्ता गाडे हा पोलिसांचा गणवेश परिधान करून शिवाजीनगर असेल, स्वारगेट असेल, अहिल्यानगर असेल किंवा शिरूर या बस स्थानकावर सातत्याने वावरत होता आणि त्याची मोडच होती की ज्या महिला असतील त्यांना तो टार्गेट करत होता। स्वतःला तो पोलीस समजून महिलांपाशी जाऊन तो त्यांची छेडछाडी करत होता किंवा त्यांच्यासोबत वाईट कृत्य करत होता। या सगळ्या गोष्टी पोलिसांना माहिती होत्या आणि त्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी सापळा रचला आणि त्याचा तपास सुरू केलेला आहे। खरं तर जो फोटो आपण पाहतोय तो फोटो आहे पिंपरी चिंचवडमधील एका पोलिसांनी काढलेला आहे। पिंपरी चिंचवड परिसरात एका बस स्टॉपवर तो फिरत असताना एका पोलिसांनी तो फोटो टिपलेला आहे। खरं तर त्याची विचारपूस झाली होती, मात्र त्यांनी बहाणे बनवून तिथून तो पळून गेला होता। आता या सगळ्यामध्ये पुणे पोलिसांचं क्राईम ब्रँच आहे ते सखोल तपास करत आहे। 12 मार्चला त्याची पोलीस कोठडी संपते, त्याआधी अनेक जे पुरावा आहेत ते गोळा करण्यात पोलीस जे आहेत ते व्यस्त आहेत। मात्र या प्रकरणामध्ये आता पुणे पोलिसांनी सरकारी वकिलांची एक विशेष यादी जी तयार केलेली आहे आणि ती राज्य सरकारला देणार आहे। 2 दिवसात या प्रकरणामध्ये पीडित मुलीला सरकारी वकिलांचा हातभार मिळणार आहे आणि तिचा न्यायासाठी सरकारी वकील न्यायालयात तिच्या बाजू मांडणार आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये जो दत्ता गाडे आहे हा अतिशय बुद्धिमान शातीर गुन्हेगार असल्याचं पाहायला मिळतंय। त्याच्यासोबत काही पोलिसांचाही वावर होता, तर राजकीय सोबतही त्याचं उठणं बसणं होतं, त्यामुळे कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद निलेश दिलेल्या माहितीसाठी।